श्रीमद भगवत गीता मराठी अनुवाद अध्याय पहिला अध्याय सुरू होतो। धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाचे व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा। या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ, शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत। हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या। आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो। आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत। ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत। भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे। म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे। कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला। त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली। त्यांचा तो आवाज प्रचंड झाला। यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवांनी अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजविले। श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला। कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले। श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली। महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा। मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा। दुष्ट बुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो। संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा। त्यानंतर पार्थाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले। तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत। तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत। हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे।
अंगाचा दाह होत आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्याच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेवणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार आहे झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने वर्णसंकर उत्पन्न होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागले असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय येथे समाप्त झाला. श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 2. संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. म्हणून हे पार्था, शंडपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. कारण
पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय म्हणाले, हे परंतपा अर्जुना, राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे लोक नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो. असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या व सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. या नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. परंतु जर तो आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्माचे आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयीही तू शोक करणे योग्य नाही. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्या विषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था, अर्थात अर्जुना, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध
भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते। परंतु जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील। तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते। शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील। ते महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील। तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळशे नको नको ते बोलतील। याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील। म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा। जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो। अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही। हे अर्जुना, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक। ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील। या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही। इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते। हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात। हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते। या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही। हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सागणारे आहेत। म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस। तसेच सुख दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो। सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदांची उरते। तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्यांच्या फळाविषयी कधीही नाही। म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस। हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर। समत्वालाच योग म्हटले जाते। या समत्व रूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे। म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध आणि बुद्धियोगाचा आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात। समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो। म्हणून तू समत्व रूप योगाला चिकटून राहा। हा समत्व रूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे। कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात। जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इहपर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील। तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझ्या परमात्म्याशी नित्य संयोग होईल। अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते। दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध
नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते. कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच अधिक आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. रागामुळे अत्यंत मूढता येते, अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष सहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिय इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जगतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्म तत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते. हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्य योग नावाचा हा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला. श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 3. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्महून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्य योग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय
प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो। जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो। परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय। तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे। तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत। यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो। म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर। प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रज्ञा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो। तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे। अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल। यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील। अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो तो चोरच आहे। यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात। पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवितात ते तर पापच खातात। सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात। अन्न निर्मिती पावसापासून होते, पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो। कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज। यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो। हे पार्था, जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगात रममाण पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो। परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रममाण आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही। त्या महामनुष्याला या विश्वात कर्म करण्याचे काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्म न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही। तसेच सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही। म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो। जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते। म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे। श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात। तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो। हे पार्था, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो। कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्म केली नाहीत तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात। म्हणून जर मी कर्म केली नाहीत तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन। हे भारता अर्जुना, कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत। परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये। उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत। वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो। पण हे अर्जुना, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही। प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात। त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने
बुद्धिभेद करू नये. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप कादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामामुळे मी ज्ञान आच्छादित राहते. आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे. हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा 3रा अध्याय येथे समाप्त झाला. श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 4. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. हे अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी आणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगात प्रगट होतो. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त
झालेले आहेत. हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसेच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. कर्माच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. पूर्वीच्या मुमुक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणारा आहे. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. ज्याने अंतकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, अशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे. दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांची इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूपी अग्नी त्यात हवन करतात. काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीतरी यत्नशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. हे अर्जुना, पार्था,
द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे। तसेच यच्च यावत सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे। त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील, जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस। तसेच हे पांडुपुत्र अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील, जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील। कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो। या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही। ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो। जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो। अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो। संशय माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख। हे अर्जुना, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मबंधनकारक होत नाहीत। म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा। ओम हे परम सत्य आहे। याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला। श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 5. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत, परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे। हे अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा। कारण रागद्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो। वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत। कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो। ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते। म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो। परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो। ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो। सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोश्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघड झाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही। जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही। कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात। कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो। अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष
कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो। परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्म आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते। सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पाप कर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात। परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते। ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेले आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात। ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात। ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात। जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो। ज्याच्या अंतकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो। त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो। जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत। म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत। जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय। जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो। ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे सजीव मात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात। काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो। बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून, ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहे, असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो। माझा भक्त, मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीव मात्रांचा सुहृदय अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो। ओम हे परम सत्य आहे। याप्रमाणे श्रीमद भगवद्रूप गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मसन्यास योग नावाचा हा 5वा अध्याय समाप्त झाला। श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 6वा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, तो संन्यासी व योगी होय, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे। हे पांडवा, हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही। योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे, आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे। ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते। स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे। ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह
शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकले आहेत आणि ज्याला दगड माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. सुहृदय, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. मन व इंद्रिय यासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व जे फार सकल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागरण करणाऱ्याला साध्य होतो. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते, इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्मा प्राप्ती रूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्ती रूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला जातो, तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचारही करू नये. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थिती रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीव मात्रात स्थित व सजीव मात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वाचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीव मात्रात आत्मरूपाने असलेल्या
मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीव मात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, श्रीकृष्ण, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. कारण एक श्रीकृष्ण हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही. परंतु हे अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधने कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो श्रीकृष्ण, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. हे श्रीकृष्ण, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल. कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण करणार असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला म्हणजे समत्व बुद्धी रूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो. आणि हे कुरुवंशी अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्म प्राप्ती रूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो. तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धीरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञांनी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्म करणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. सर्व योग्यांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयम योग नावाचा हा 6वा अध्याय समाप्त झाला. श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 7वा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगेश संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाची शिल्लक राहत नाही. हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे अर्जुना, जिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज. सर्व सजीव मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे. अर्थात
सर्व जगाचे मूळ कारण आहे हे तू जाण। हे अर्जुना, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही। हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात गुंफलेले आहे। हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे। मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे। हे अर्जुना, तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज। मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे। हे अर्जुना, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित बल आहे म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे। आणखीही जे सत्व गुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज। परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत। गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे। त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी मला ते ओळखत नाही। कारण की अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे। परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारातून तरून जातात। मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे, पुरुषांमध्ये नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूढ लोक मला भजत नाहीत। हे अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात। त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला, अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त आणि उत्तम होय। कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे। हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे। कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो। पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो। तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे। त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात। जो सकाम भक्त ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो। तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो। पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते। तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंती मलाच येऊन मिळतात। मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात। आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत। अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात। हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही। हे अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात। परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात। जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात। जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यासह सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात। ओम हे परमसत्य आहे। याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञान योग नावाचा हा 7वा अध्याय समाप्त झाला। श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 8वा। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे
आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे श्रीकृष्णा, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्महूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा-संबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. परमसिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगार असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत, परंतु हे कौंतेया, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण कालातीत आहे. हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक काळाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. हे अर्जुना, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगीवरील देवतांकडून क्रमाने
नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात। ज्या मार्गात दुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो। पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्माची फळे भोगून परत येतो। कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत। यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो, म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो। हे अर्जुना, अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वता जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही। म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो। योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो। ओम हे परम सत्य आहे। याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अक्षर ब्रह्मयोग नावाचा हा 8वा अध्याय येथे समाप्त झाला। श्रीमद भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय 9। श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो। ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील। हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे। हे अर्जुना, यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात। जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे। तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही। ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योग शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही। जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज। हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो। आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो। हे अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत। हे अर्जुना, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते, याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे। माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात। अर्थात आपल्या योग मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात। ज्यांची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात। हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात। हे दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात। तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात। दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञान यज्ञाने अभेद भावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात। श्रौत यज्ञ मी आहे, स्मार्त यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रिया ही मीच आहे। या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे। प्राप्त होण्याजोगे परमधाम
भरणपोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निदान आणि अविनाशी कारणही मीच आहे. मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि सत व असत सुद्धा मीच आहे. तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने बसतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. हे अर्जुना, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात, परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्वता जाणत नाहीत, म्हणून पुनर्जन्म घेतात. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीचा व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. हे कौंतेया, तू जे कर्म करतोस ते खातोस, हे जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फळ रूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी प्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने बसतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाळ आदी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या राजगुह्य योग नावाचा हा 9वा अध्याय येथे समाप्त झाला. तर मंडळी, पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.